हॅलो फ्रेंड्स, वनिताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण बनवतोय फणसाची बिर्याणी आणि त्यासाठी मी इथं एक अर्धा किलो तांदूळ घेतले. तुम्ही बासमती घेऊ शकता, मी कोलम घेतला आहे. आणि अर्धा किलो तांदूळ स्वच्छ 3 वेळा धुवून त्यातलं पाणी पूर्ण निथळून काढले. आणि एक अर्धा ते पाऊण किलो फणस घेतला आहे. तुम्ही बघता हे असं मी चिरून मीठ आणि हळद घालून उकडून घेतले त्याला छान असं. इथे 4 तेजपत्ता घेतलेत म्हणजे तमालपत्र, 2 हिरवी वेलची घेतली, 2 मसाला वेलची घेतले, 4 लवंगा घेतले आणि हे तुम्ही बघता हे असं एवढं दालचिनीचे तुकडे घेतले, एक चक्री फूल आहे आणि हे लाल फूल एक घेतले. त्याबरोबर इथे तेल घेतले, मीठ घेतले आणि इथे मी घेतली काश्मीरी मिरची पावडर आणि त्याबरोबर घेतले मी हे 4 टोमॅटो घेतले, 4 कांदे घेतले, हा एवढा आल्याचा तुकडा आहे, 4 लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर आहे. तर यातलं मी 2 कांदे लांब लांब पातळ चिरणार आहे आणि 2 कांदे बारीक चिरणार आहे आणि टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे आणि हे आलं आणि लसूण दरदरीत वाटून घेणार आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. आणि हा मिसळीचा डब्बा घेतला आहे, जसं की त्यातलं जिरे घालणार आहोत, मिरची पावडर, हळद, धणे पावडर, गरम मसाला हे आपण घालणार आहोत त्याच्यात. आणि तुम्ही बघितलं आपण काय काय साहित्य घेतलं आहे. आणि हा जो फणस घेतला आहे मी उखडलेला, तो मी तळून घेणार आहे छान तेलात. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं लांब चिरून कांदा घेणार आहे, तो पण तळून घेणार आहे. आणि तुम्ही बघताय इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान गरम झालं आहे आणि त्यात मी हा जो कांदा आहे तो तळून घेणार आहे. छान तुम्हाला माहिती असेल आपण बिर्याणीसाठी अगदी कुरकुरीत असा कांदा करून घेतो, गुलाबी रंगावर तळून घेतो, तसं मी तळून घेणार आहे छान. आणि तुम्ही बघताय आता थोडासा कांद्याचा रंग बदलत चाललाय, पण आता कसं ओला कांदा असल्यामुळे जरा तळायला वेळ लागतो. आणि तुम्ही बघताय मस्त कांद्याचा रंग बदलायला लागलाय, अगदी झालाय तळून ऑलमोस्ट. गॅस कमी करते आणि ह्याला काढून घेते बस. आणि तुम्ही बघताय छान असा मी कांदा तळून घेतलाय मस्त. आणि आता आपण ह्याच तेलात हा जो फणस घेतलाय आपण तो तळून घेणार आहोत थोडा थोडा घालून. फणस चिरताना आतली जी पाव असते ती हलकीशी काढून घेतली आहे मी. आणि शिजताना मीठ घातलं होतं त्यामुळे मी आता मीठ घालणार नाही आहे, पण शिजताना जर आपण मीठ नाही घातलं तर आता तळताना घालावं लागतं त्याला. आणि तुम्ही बघता हे मस्त असं तळून झालंय. खूप तळायचं नाही, एकदम सुकेल एवढं तळायचं नाही, नाही तर मग ते शिजत नाही प्रॉपर बिर्याणीत. आणि तुम्ही बघताय हे अशा प्रकारे मी सगळा फणस तळून घेतलाय. आत्ता आपण बनवणार आहोत बिर्याणीसाठी ग्रेव्ही. तर त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे, गॅस ऑन केला आहे, कढई छान गरम झाली आहे आणि त्यात मी आता तेल ओतणार आहे साधारण वाटीभर. आणि तेल छान गरम झालं आहे, अर्धा चमचा जिरे घातले आणि ही 2 तमालपत्र घातले आणि हा बारीक चिरून कांदा, 2 कांदे मी बारीक चिरून घेतले आणि ते छान परतून घेणार आहे. आणि हे छान असं परतायला ठेवलंय कांदा.
तुम्ही बघता थोडासा त्याचा रंग बदललाय, पण छान गुलाबी रंगावर त्याला करायचंय. कांदा हलकासा लाल झालाय. माझ्याकडे असा हा खलबत्ता आहे, त्यात मी आलं आणि लसूण असं छान वाटून घेतले आणि हे मी घालणार आहे. आणि आत्ता आपण त्यात घालणार आहोत काश्मीरी मिरची पावडर. थोडंसं त्याला तेलात परतून घ्यायचंय आणि त्यात घालणार आहे मी टोमॅटो प्युरी. छान अशी मिक्स करून घेतली. मस्त. अरे हो, माझा व्हिडिओ बंद झाला होता मी मसाले टाकताना, तर ह्या चमच्याने मी 2 चमचे धणे पावडर घातले, 1 चमचा मिरची पावडर घातली, अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा गरम मसाला घातला. आणि असं छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेणार आहे. तेल थोडं कमी वाटतंय म्हणून हे जे आपण फणस तळून घेतला होता त्यातलं थोडं तेल घातलं त्याच्यात. आणि ही बिर्याणी 7 ते 8 लोकांसाठी अगदी भरपूर होते. आणि तुम्ही बघताय असा मसाला छान भाजलाय, तेल सुटलंय अगदी त्याला. आणि आता आपण त्यात घालणार आहोत हा तळून घेतलेला फणस आणि छान मिक्स करणार आहोत. आणि हे 2 मिनिटं पाणी न घालता मी झाकण ठेवणार आहे त्याला. आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं झालेत, मी झाकण काढते. कसं परतून घेतलं. आहा, काय छान दिसते बघा भाजी. आणि ह्यात मी आता घालणार आहे थोडंसं पाणी. पाणी मी गरम केलं होतं. आणि एक अर्धा चमचा मीठ घालते. आणि ही बिर्याणी 7-8 लोकांसाठी खूप होते. एक स्लो गॅसवर झाकण ठेवून 10 मिनिटं शिजायला द्यायचं. त्या बाजूला आपण भाजी शिजायला ठेवली आहे आणि इकडे आपण बिर्याणीसाठी भात करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे एक भांडं ठेवलंय गॅसवर तापायला, गॅस ऑन केलंय आणि इथे पाणी ठेवलंय उकळायला. तांदळाच्या 3 पटीने पाणी घेतलंय मी, जसं 1 वाटीला 3 वाट्या पाणी या हिशोबाने पाणी घेतलंय मी. आणि त्यात घालणार आहे बटर. तुम्ही बटरच्या ऐवजी तूपही घालू शकता. बस बटर मेल्ट झालंय. त्यात मी आता घालणार आहे 2 तमालपत्र, हे दालचिनीचे तुकडे, ह्या 2 मसाली वेलची, ही हिरवी वेलची, लवंगा 4, 1 चक्री फूल, 1 लाल फूल जायपत्री. आणि हे थोडं तेलात परतून घेणार आहे. आणि त्यात मी घालणार आहे धुवून ठेवलेले तांदूळ. गॅस मोठा केलाय आणि हे परतून घेणार आहे. वाह, काय छान सुगंध येतोय. गरम मसाला आणि बटर घातलंय त्यामुळे. ही बिर्याणी बनवणं पण काही कठीण नाही आहे. असं आपण नॉर्मल व्हेजिटेबल बिर्याणी करतो तसंच भाज्यांच्या जागी फणस घातलंय. तुम्ही फणस तळून नाही घेतला तरीही चालतंय, पण तळून घेतला तर अजून छान लागते चव. आणि आता हे तांदूळ परतले आणि हे बाजूला मी पाणी उकळायला ठेवलं होतं.
हे पाणी मी त्यात टाकणार. आणि ह्यात 1 चमचा मीठ घालते. आणि नॉर्मल भात आपण शिजवतो तसंही शिजवून घ्यायचं आहे. एका बाजूला फणस शिजायला ठेवला होता. वाव. आणि आपण हा फणस बाजूला शिजायला ठेवला होता. तो किती छान शिजलाय, मस्त आणि किती छान दिसतोय बघा. वाव, लय भारी. आणि हा फणस छान शिजलाय. त्याच्या खालचा गॅस मी बंद केलाय आणि त्याला झाकून आपण ठेवून देणार आहोत. आणि तुम्ही बघता या भातातलं पाणी आटलंय, छान ओलसरपणा आहे. आणि त्यावर मी आता झाकण ठेवून गॅस स्लो करणार आहे आणि 5 ते 7 मिनिटात बंद करणार आहे. आणि भातावर झाकण ठेवून 7 मिनिटं झाली आहेत. आपण बघूया भात शिजला काय. वाव, मस्त एकदम असा खळखळीत भात शिजलाय आणि छान असा. आणि आत्ता आपण लावणार आहोत बिर्याणीला दम. आणि हो, साहित्यात मी सांगायची विसरले. आणि आत्ता आपण ह्यात घालणार आहोत 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला कुठलाही तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे, जसं मी एव्हरेस्ट किंवा सुहानाचा घेते. आणि हे आता छान मिक्स करणार आहे मस्त. आणि या भाजीत थोडी ग्रेव्ही ठेवायची आहे. तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्ही. आणि आता आपण दम लावणार आहोत बिर्याणीला. मी इथे एक भांडं घेतलंय आणि त्यात मी खाली घालणार आहे हा जो आपण भात केलाय त्यातला थोडा भात घालणार आहे मी, जसं की एक लेअर लागेल. बासमती तांदूळ घेतला तर खूप छानच होते बिर्याणी, पण आमचं अचानक ठरलं आणि उन्हातून खाली जायला कंटाळा आला म्हणून आम्ही कोलम घेतलाय. आणि इथे भाताचा एक लेअर लावला मी आणि त्यावर ही जी फणसाची आपण भाजी केली आहे छान अशी लेअर करणार आहोत त्याची पण भाजीची. आणि पुन्हा त्यावर भात घालणार आहोत. पुन्हा त्यावर एक भाताची लेअर लावणार. आणि त्यावर हा तळलेला कांदा घालणार. किती छान कुरकुरीत झालाय कांदा, एकदम मस्त असा. आणि त्यावर पुन्हा एक भाजीची लेअर लावणार. त्यावर ही बारीक चिरलेली कोथिंबीर घातली थोडीशी. त्यावर भाताचा लेअर लावलाय. पुन्हा वरून हा असा तळलेला कांदा घातलाय छान. आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आणि ही बिर्याणी गॅसवर ठेवणार आहे. आणि ह्याला झाकण लावलंय, गॅस स्लो ठेवलाय. आणि एक 10 मिनिटासाठी आपण गॅसवर ठेवणार आहोत. आणि आत्ता आपण बनवणार आहोत रायता, थोडक्यात कोशिंबीर. त्यासाठी मी इथं एक वाटीभर दही घेते, छान असं घरचं दही आहे मस्त. त्यातही घालते मी एक अर्धी वाटी काकडी, अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 चमचा साखर, पाव चमचा मीठ घातलंय चवीप्रमाणे. तुमच्या आवडीप्रमाणे साखर आणि मीठ घाला. आणि थोडीशी कोथिंबीर. बस. आता छान हे असं मिक्स करून घ्यायचं. किती सिंपल आहे बघा रायता बनवणं, अगदी सोपं. आता आपला रायता खाण्यासाठी रेडी आहे. मग त्यावर आता जराशी कोथिंबीर. बस, आता खाण्यासाठी रायता तयार आहे. आणि आपण ही दम लावून ठेवलेली बिर्याणी उघडून बघणार आहोत. वाव, मस्त, खूप छान. आपली बिर्याणी बनवून एकदम रेडी आहे. आणि आत्ता मी
वाढणार आहे खाण्यासाठी. आणि आत्ता आपण बिर्याणी खाण्यासाठी वाढणार आहोत. वाव, मस्त, काय वास येतोय छान. आणि ही अशी एका बाजूने काढायची. छान. वाव, किती छान दिसते बघा बिर्याणी, मस्त. आणि आता ह्यावर घालते मी अजून थोडासा तळलेला कांदा आणि वरून घालते थोडीशी कोथिंबीर. आणि बिर्याणी बरोबर कांदा काकडीचा रायता. आणि अशी बिर्याणी तुम्ही बनवून खा. आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, बाजूची बेल वाजवायला विसरू नका, म्हणजे माझा येणारा व्हिडिओ पहिला तुम्हालाच दिसेल. खा, खुश राहा, काळजी घ्या, बाय.